आपलं डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा पहिल्या एक्सरसाइज मधला दुसरा क्वेश्चन सुरू आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आतापर्यंत आपण 13 क्वेश्चन कंप्लीट केल्या. क्वेश्चन नंबर 14 वर लिहून घेऊ. 14th वन, साइन इन अँगल अंडर रूट साइन इन अँगल रूट x, साइन इन अँगल अंडर रूट साइन इन अँगल रूट x. Let y equal to sine in angle under root sine in angle root x. Differentiate with respect to x dy by dx is equal to d by dx sine in angle under root sine in angle root x. साइन इन अँगल अंडर रूट साइन इन अँगल रूट एक्स. आपल्याला एक साइन बाबतीत फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल, आणि तेच जर साइनच्या अँगलमध्ये एक्स सोडून काही ना काही फंक्शन जर असेल, एक्सच्या व्यतिरिक्त दुसरा काही जरी व्हेरिएबलचा टर्म म्हणजे एफ ऑफ एक्स असा जर टर्म असेल, याचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस एफ ऑफ एक्स into derivative of f of x, cos f of x into derivative of f of x. क्लिअरली लक्षात येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन हे एवढा टर्म आहे आपला f of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन f of x याचा डेरिव्हेटिव्ह येईल cos f of x into derivative of f of x. f of x काय आहे? अंडर रूट साइन रूट एक्स. त्यानंतर हे ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह सॉल्व केले. आता जशाच तसं लिहायचं कॉस इन अँगल अंडर रूट साइन रूट एक्स इंटू. आता जेव्हा मी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मध्ये सिम्पली एक्स आहे का, साधा एक्स आहे का? नाही, एक्स सोडून एक टर्म आहे जे की व्हेरिएबल आहे, त्याला आपल्याला एफ ऑफ एक्स म्हणावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे येईल 1/2 रूट एक्स. तेच जर रूट एक्स सोडून असं काहीतरी फंक्शन असेल रूट एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे टर्म बघितल्या आपल्या लक्षात येईल की हे तर एक्स नाहीये, काय आहे? एफ ऑफ एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एफ ऑफ एक्स 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे? साइन इन अँगल रूट एक्स. आता हे टर्म आणि हे टर्म ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह सॉल्व केलेला आहे. जशाच तसं लिहायचं कॉस इन अँगल अंडर रूट साइन रूट एक्स होल डिवाइड बाय 2 अंडर रूट साइन इन अँगल रूट एक्स इंटू. जेव्हा मी आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्स सॉल्व करतो, साइनच्या अँगल मध्ये फक्त एक्स आहे का? नाही, रूट एक्स आहे. हे झालं अजून साइन एफ ऑफ एक्स. हे काय झालं? साइन एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता हे सिंपल टर्म झाले. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एक्स. फायनली आपल्याला dy बाय dx मिळेल कॉस इन अँगल अंडर रूट साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स होल डिवाइड बाय 2 इंटू अंडर रूट साइन रूट एक्स
2 into under root sine root x into derivative of root x is 1 upon 2 root x. हे होईल dy by dx is equal to cos under root sine root x into cos root x whole divided by 2 to the 4 into under root x into under root sine root x. इथं अजून एक स्टेप आपण करू शकता. हे जे दोन टर्म्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि यांचा होल पॉवर सेम आहे रूट, तर दोन्ही टर्म्सला एका पॉवर मध्ये पण आपण लिहू शकता. ते होईल dy by dx is equal to cos in angle under root sine root x into cos root x whole divided by 4 into under root of x into sine root x. चला लिहून घ्या. आणि लिहून कोणताही प्रॉब्लेम लिहिते वेळेस मी जे राईट साईडला फॉर्म्युलेज लिहायलो ते तुम्ही लिहित जा. सॉरी, हे क्वेश्चन ऑलरेडी झालेला होता, डबल आपण घेतल्या. माझ्या मते 14च्या ऐवजी आतापर्यंत आपले 15 क्वेश्चन्स कंप्लीट झाले होते. क्वेश्चन नंबर 16 लिहून घेऊ. फिफ्टीन क्वेश्चन्स ऑलरेडी कंप्लीट झाले होते. बाय मिस्टेक हे क्वेश्चन मी डबल घेतलो. 16th वन, log of log x to the base e square, log of log x to the base e square, log of log x to the base e square. अशा टाईपच्या प्रॉब्लेमसाठी मी एक फॉर्म्युला दिलोय तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x टू द बेस a जर असेल तर त्याला आपण 1 अपॉन x इंटू लॉग a असं म्हणू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x टू द बेस a जर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन x इंटू लॉग a. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f ऑफ x टू द बेस a जर असेल, ऑलरेडी सांगलो मी, e च्या व्यतिरिक्त दुसरा काही जरी बेस असेल तर त्याला a गृहीत करायचं. ई नाही आहे, हे काय आहे, ई स्क्वेअर आहे, त्यामुळे मी त्याला a कन्सिडर करायचो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f ऑफ x टू द बेस a असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन f ऑफ x इंटू लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. किंवा आपल्याला अशा पद्धतीनं जायचं नाही, आपल्याला जनरल लॉगॅरिथमच्या रूल्सच्या टर्म्सनं जायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला देतो. लॉग a टू द बेस b जर असेल, लॉग a टू द बेस b या व्हॅल्यूला आपण लॉग a अपॉन लॉग b असं म्हणू शकतो. लॉग a टू द बेस b या व्हॅल्यूला लॉग a अपॉन लॉग b म्हणू शकतो. लेट y इक्वल टू log of log x टू द बेस e स्क्वेअर. हे गिवन क्वेश्चन आहे. या व्हॅल्यूला मी लेट y इक्वल टू कन्सिडर केलो. मी आता डायरेक्टली फॉर्म्युला यूज न करता या मेथडनं जातो, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट कसे व्हायले ते चांगल्या पद्धतीने समजतील. लॉग a टू द बेस b, लॉग a टू द बेस b हे होईल लॉग a लॉग a डिवाइड बाय लॉग b. समजलं असेल फॉर्म्युला कसं यूज झालाय.
लॉग ए टू द बेस बी, हे होईल लॉग ए डिवाइड बाय लॉग बी. मीन वाईल तुम्ही जर विचार केला तर अजून एक फॉर्म्युला इथे यूज होते, लॉग m टू द पॉवर n, लॉग m टू द पॉवर n. लॉग मध्ये एक व्हॅल्यू आहे, त्याचा काहीतरी पॉवर असेल तर ते पॉवर काय होते, मल्टिप्लिकेशन मध्ये येते. हे होईल n इंटू लॉग m, हे होईल समोर जाऊन n इंटू लॉग m. याला आपण असं लिहू शकतो, लॉग ऑफ लॉग f डिवाइड बाय 2 लॉग e. पण तुम्हाला तर माहित आहे मॅथमॅटिक्स मध्ये लॉग e ची व्हॅल्यू 1 राहते, लॉग e ची व्हॅल्यू 1 राहते. म्हणजे हे होईल y इक्वल टू लॉग ऑफ लॉग f डिवाइड बाय 2 इंटू 1, दॅट इज सिम्पली 2. आता मी या टर्मचं डिफरेन्शिएट करतो. डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू f dy by dx is equal to d by dx log of log f डिवाइड बाय 2. आता हे जे 1/2 आहे कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल म्हणू शकता. तर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल तर आपण कॉन्स्टंटला बाहेर ठेवून व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू शकता. हे होईल dy by dx is equal to 1/2 constant बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log f. आता हे झालं सिम्पली log f of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log f of x जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. हे होईल log f of x, log f of x. हे होईल 1/f of x into derivative of f of x. Meanwhile हे होईल 1/2 log x into derivative of log x. स्टँडर्ड फॉर्म्युलास आपल्याकडे अवेलेबल आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह येते 1/f. हे होईल dy by dx is equal to 1/2f into log x. हे x मी 2 ला मल्टिप्लाय केलं. चला लिहून